नमस्कार मंडळी, आपल्याला जेवणातून भरपूर प्रोटीन, भरपूर फायबर मिळेल अशी ही चटणी आपण घरातच करणार आहोत। तर मी जवसाची चटणी करते। तर वाटीभर जवस घेतले, ते खमंग असं खरपूस भाजून घेतले। आता 3 चमचे चण्याची डाळ, उडदाची डाळ, धने, जिरे, तीळ हे पण खरपूस असं छान भाजून घेतले, ते सुद्धा बाजूला काढून घेतले। कढीपत्ता सुद्धा भरपूर घेतलाय आणि तो तेलावर आता परतून घ्यायचा आहे। पाव वाटी लसूण सुद्धा घेतलेला आहे। आता लसूण आणि कढीपत्ता छान परतून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये वाटीवर खोबरं टाकलं आहे, सुकं खोबरं, ते सुद्धा खमंग खरपूस असं परतून घ्यायचं आहे। मसाला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 बॅचमध्ये वाटून घ्यायचा आहे। तर आता घरगुती तिखट 6 चमचे, 2 चमचे मीठ, हळद, हिंग टाकून हा जाडसर असा मसाला मी वाटून घेतला आहे। आता हा जो मसाला आहे तो मी एका भांड्यात काढून घेतला आहे, तो मिक्स करून घेतलेला आहे। आता परत त्याला एक फोडणी देऊया तेलाची। तर थोडंसं तेल घेतलं आहे, हा वाटलेला मसाला आहे तो एकत्र केलेला आहे चटणी, आणि ती मिक्स करून घेतली, रात्रभर झाकून ठेवली। रात्रभरामध्ये एकदम छान मुरली येते आता, आणि एका कोरड्या बरणीत ती मी भरून घेतलेली आहे। या व्हिडिओचा डिटेल व्हिडिओ जर बघायचा असेल तर नक्की बघा, डिटेल व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे। आता ही चटणी वर्षभर आरामात टिकेल, खूप छान लागते आणि भरपूर प्रोटीन आहे, फायबर आहे, याने वेट लॉससुद्धा होतं। या चटणीत मेथीचे दाणे, चिंच आणि गूळ टाकलं ना तर ही चटणी आणखीन छान होते। पण वेट लॉससाठी असेल तर अजिबात टाकू नका। चला तर मग बाय।